तुझ वीण ठाव न दिसे त्रिभुवनी, धाव हो जननी विठाबाई. तुझ वीण ठाव न दिसे त्रिभुवनी, धाव हो जननी विठाबाई. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू. अत्यंत उद्विग्न आणि दुःखी अवस्थेत संत कानोपात्रांनी हा अभंग लिहिला आहे किंवा म्हटलं आहे. विठोबावरती समाजाने त्यांना अपार दुःख दिले, कष्ट दिले, समाज त्यांना वाईट टाकलं होतं. अशा मनाच्या उद्विग्न अवस्थेत त्यांनी हा अभंग म्हटला. माझी पण अवस्था जवळपास तीच आहे. मला पण वाईट टाकलं गेलं आहे. माझ्याशी कोणी बोलत नाही, मला स्वीकारत नाही, हरकत नाही. त्याचं कारण काय आहे मला माहीत नाही. पण माझं एक मत आहे की माझ्या श्वासाला, माझ्या आयुष्याला आधार फक्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा आहे. श्रीपाद वल्लभ स्वामींचा आधार आहे. मला काही माहिती नाही, पुढे काय, मागे काय, इकडे काय, तिकडे काय, मला काय माहीत नाही. मला फक्त आधार श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा आहे. माझ्या प्रत्येक श्वासाला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा आधार आहे. हेच कारण असावं कदाचित की मला वाळीत टाकलं गेलं आहे. दुसरं काही मला काही माहीत नाही. कारण श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची जी आराधना करतात त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आणायचा प्रयत्न केला जातो. हे आपण श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या चरित्रात वाचतो. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. या पालखी सेवेत मी विशेष काय करू शकलो नाही. शारीरिकदृष्ट्या पण काही करू शकलो नाही आणि आर्थिकदृष्ट्या काहीच करू शकत नव्हतो. पण हे अभंग गाताना मला मनापासून आनंद मिळत आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.